शाळेचं नवीन फ्रेंड सर्कल. आज गट्टू चिंकीच्या शाळेची स्कूल बस लवकर आली होती आणि यामुळे सगळेजण लवकर शाळेत पोहोचले होते. गट्टू क्लास सुरू होण्याच्या अगोदरच आपल्या प्रोजेक्टचं काम करत होता. गट्टू, हे तू काय करतोयस? प्रोजेक्ट लिहितोय बंटी. अरे अजून झाला नाही का? फक्त एकदम शेवटचा राहिलाय बंटी. झालाच म्हणून समज. अरे गट्टू, घाबरू नकोस. आज टीचर प्रोजेक्ट सबमिट करून नाही घेणार आहेत. काय? पण का? अरे आज त्यांचा वाढदिवस आहे. आम्ही सगळे मॅडम साठी सरप्राईज कार्डही बनवतोय. अरे वा, मग तर मीही वाचलो. गट्टू खुश होतो कारण त्याला आज प्रोजेक्टचं टेन्शन नाही घ्यायचंय. पण तेवढ्यात तिथे चिंकी येते आणि ती गट्टूला म्हणते, मग आता तूही तुझ्या प्रोजेक्टचं परत विसरणार ना गट्टू? मी तुला केव्हापासून एकच गोष्ट सांगतीये की तुझं काम वेळेत पूर्ण कर, पण तू माझं काहीच ऐकत नाहीये. जर आज मॅडमचा वाढदिवस नसता तर तुझ्यामुळे आम्ही सगळ्यांनी बोलणी खाल्ली असती. चिंकीच्या रागवण्याने गट्टूला त्याची चूक लक्षामध्ये येते. मला समजलं चिंकी. आज काहीही झालं तरी मी हे काम पूर्ण करेन आणि पुढच्या वेळेसपासून असं कधीच उशीर करणार नाही. सॉरी चिंकी. छान, पुढच्या वेळेस लक्षात ठेव गट्टू. आता चल, मॅडम साठी कार्डही बनवायचंय आणि बोर्डवर हॅपी बर्थडे ही लिहायचंय. गट्टू आणि बाकी सगळे मित्र कार्ड बनवायला सुरुवात करतात. कुणी कार्ड मध्ये लावायला फुलं बनवत होतं तर कुणी बोर्डवर हॅपी बर्थडे मॅम लिहित होतं. थोड्या वेळात टीचर क्लासमध्ये येतात आणि मुलांनी दिलेलं सरप्राईज बघून खूप खुश होतात. ओ माय गॉड, थँक्यू सो मच मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी किती छान डेकोरेशन केलंय आणि हे कार्ड सुद्धा खूप सुंदर झालंय. खरंच वेलकम मॅम. आता तुम्ही सगळे आपापल्या जागेवर बसा. मी तुमच्यासाठी चॉकलेट्स आणलेत. मी तुमच्या जागेवर येऊन तुम्हाला चॉकलेट देते. ओके? सगळी मुलं कॅन्डी खातात आणि मग थोड्या वेळाने त्यांचा क्लास पुन्हा रेग्युलर सुरू होतो. लंच ब्रेक मध्ये सगळे मित्र एका जागी बसून डबा खात होते. तुम्ही सोबत केवढी मजा करता ना गट्टू, बंटी आणि हरी. माझ्या मागच्या शाळेतल्या मित्रांना मी आता खूप जास्त मिस करतो. आता आम्ही तुझे मित्र आहोत ना मॉन्टी, मग तू आमच्या सोबत खूप मजा कर. काय खरंच गट्टू? हो हो, खरंच मॉन्टी. मग काय मॉन्टी, अरे आता तर तू आमचा मित्र आहेस रे. चल आज ये, तुला खूप सारे किस्से ऐकवतो जे आम्ही आतापर्यंत सगळ्यांनी केले आहेत. गट्टू, बंटी आणि हरी मॉन्टीला खूप सारे किस्से ऐकवतात. जसं की त्यांनी आताच झालेल्या सायन्स एक्झिबिशन मध्ये कसा रोबोट बनवला होता, किंवा ते सगळेजण कसे इंडिपेंडन्स डे ची परेड पाहायला गेले होते. मॉन्टी सुद्धा त्यांचं सगळं बोलणं नीट ऐकत होता. थोड्या वेळानंतर मधली सुट्टी संपते आणि मग सगळी मुलं आपापल्या जागेवर बसून पुन्हा क्लास करू लागतात. शेवटच्या तासाला मॅडम प्रोजेक्ट सबमिट करायला येतात. एक एक करून सगळी मुलं आपापले प्रोजेक्ट सबमिट करतात. चिंकी आणि गुड्डीही जातात. ओके, तर हा तुमच्या दोघींचा प्रोजेक्ट आहे, गुड्डी आणि चिंकी. हो मॅम. ओके. आणि गुड्डी, मी एके दिवशी वर्गात टेस्ट घेतली होती. त्या दिवशी तू अब्सेंट होतीस. आता तू मला काही प्रश्नांची उत्तरही दे, मग मी तुला मार्क्स देईन. टीचरचं ते बोलणं ऐकून गुड्डी जरा घाबरते कारण ती एकदम उत्तर देण्यासाठी तयार नव्हती. टीचर गुड्डीला काही प्रश्न विचारू लागतात. गुड्डीला 1-2 उत्तरं येत होती, पण नंतर ती उत्तरं देऊ शकत नव्हती. पण तेवढ्यात चिंकीने तिला पुटपुटत ते उत्तर सांगितलं. गुड्डीने चिंकीच्या मदतीने काही प्रश्नांची उत्तरं मॅडमना सांगितली. यामुळे चिंकी टीचरच्या रागवण्यापासून वाचली. ओके, आता तुम्ही जागेवर जाऊन बसा. मी तुमचा प्रोजेक्ट सबमिट केलाय. यानंतर गुड्डी आणि चिंकी दोघीही आपापल्या जागेवर बसतात. गुड्डीच्या लक्षात येतं की चिंकी ही आपली खरी मैत्रीण आहे, कारण रागवल्यानंतरही चिंकीने तिची मदत केली. शाळा सुटल्यानंतर गुड्डी चिंकीच्या जवळ जाते. तिथे बाकीचेही मित्र होते. चिंकी, सॉरी, मी तुझ्याशी इतकी भांडले. चिंकी आणि बाकी सगळेजणही चकित होतात की गुड्डी स्वतःहून येऊन चिंकीची माफी मागतीये. काही हरकत नाही गुड्डी, मी पण तुझ्याशी भांडले ना, माझ्याकडूनही सॉरी. चला, आता परत तुमच्या दोघींची मैत्रीही झालीये, मग आता ही सेलिब्रेट करायला हवी ना? हो, पण ते कसं? आपल्या लाडक्या पाणीपुरीवाल्या काकांकडे जाऊन.
आणि तसंही मॉन्टी इथे नवीन आहे, मग त्यालाही तिथे घेऊन जावंच लागेल ना. हो, ही खरंच खूप मस्त आयडिया आहे गट्टू. चल जाऊया. अशा प्रकारे गुड्डी आणि चिंकीचं भांडण संपतं आणि दोघींमध्ये पुन्हा मैत्री होते. आणि गुड्डी, तू आता माझ्यासोबत बॅडमिंटन खेळशील ना? हो चिंकी, नक्की खेळणार. मग काय होतं, संध्याकाळी सगळे मित्र भेटतात आणि अगदी मजेने सोबत खेळतात. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.